मस्त ह्याच्या आतमध्ये सारण आहे आणि हा कुलचा आपल्याला खायचा आहे. काल मी एक सोप्पा पदार्थ आमच्या वहिनीला आणि अपर्णाला करून दिला आणि ते म्हणे आपल्या चॅनलवर आहे का? म्हटलं नाही. तर म्हटलं टाक ना लवकर. चला म्हटलं टाकूयात. तुमच्यासाठी अतिशय सोपा असा प्रकार आहे मटार कुलचा. यासाठी जवळपास एक 200 ग्राम मैदा मी घेतला आहे. यामध्ये तुम्ही अर्धी कणिक आणि अर्धा मैदा असं सुद्धा घेऊ शकता. एक साधारण 2 चमचे तेल, आंबट दही अर्धी वाटी, साखर अर्धा चमचा, मीठ चवीनुसार साधारण चमचाभर, बेकिंग पावडर एक अर्धा चमचा मी यात घातली आणि हे सगळं झाल्यावर मिक्स करून कोमट दुधामध्ये ह्याला भिजवून घ्यायचं आहे. थोडं सैलसर. ही साय पण गेली, काहीच हरकत नाही. क्या बात आहे. थोडं सैलसर आपल्याला भिजवायचं एवढं लक्षात घ्या. तर आता यामध्ये काही लोकांना वाटेल की दूधही घातलं, दही पण घातलं, त्यानंतर साखरही घातली. तर या सगळ्यांची कामं वेगवेगळी आहेत. दुधामुळे सॉफ्टनेस येतो, दह्यामुळे आंबटपणा येतो आणि साखर आणि मीठ हे दोन्ही घातलं. मिठाने तर खारटपणा असायलाच हवा, पण ते छान कंबाईन करायचं काम साखर करते. मतलब थोडीशीच आहे साखर, अर्धा चमचा, पण त्यांनी हे सगळं मिळून आल्यावर जी एक चव लागते ना ती अप्रतिम असेल आणि तो अनुभव तुम्हाला घ्यावा लागेल स्वतः हे तयार करून. आता अगदी थोडं तेल हातावर घ्यायचं आणि हा असा भिजवून आपल्याला एक 15-20 मिनिटं झाकून ठेवायचा छान. आता हे मटार आहेत, हे आपल्याला अर्धवट बारीक करून घ्यायचे आहेत. या भाज्यांची सुद्धा गंमत असते की तुम्ही भाजी चिरता कशी, त्याच्यावर सुद्धा त्या पदार्थाची चव अवलंबून असते. आता मटार आपण बारीक करतो, ते अगदी पिष्टमय जर केले तर तुमच्या पराठ्याची चव बदलेल, मजा येणार नाही. पण हेच मटार तुम्ही जर असे अर्धवट बारीक केले तर त्याची चव जास्त छान लागते. आणि मग अर्धवट बारीक करताना खरं पाहिलं तर पाटा वरवंट्याशिवाय मजा येत नाही. पण नसेल पाटा वरवंटा, मिक्सरमध्ये थोडे थोडे मटार टाका, फिरवा, बाजूला काढा. असं करा तर त्या मटाराची चव उत्तम अशी लागेल. आता हा मसाला आपण तयार करून घ्यायचा. बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची, हे छान परतून घ्यायचं. थोडी हळद, जिरे पावडर, धने पावडर, कसुरी मेथी, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी किसलेलं आलं. कुठल्या क्रमाने तुम्ही कुठला मसाला घालता आणि कुठल्या फॉर्ममध्ये घालता हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. ही जर आल्याची पेस्ट आपण घातली असती तर तेवढी मजा नसती आली. आणि हे मटार, आता तुम्ही मटार ही पेस्ट नाही आहे, हे जाडसर वाटलेले मटार आहेत. ह्याला छान आपण परतून घेऊ. याचे वॉटर कंटेंट थोडे कमी होतील. चवीनुसार मीठ, त्यानंतर आमचूर पावडर. याला सगळं एकत्र करून घेऊ आपण. आता हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. आपण मागाशी जी कणिक भिजवली होती
पुन्हा आता त्याला थोडंसं तेलाने मळून घेऊ आणि त्याचे गोळे बनवूयात. याला तुम्ही छान असं मळून घ्याल, एकत्र करा, तेवढे तुमचे पराठे जे आहेत ते छान असे क्रिस्पी होतील. सर, हां. आपण जेव्हा कुलचा करतो हो. तर कुलचा आणि पराठ्यामध्ये नेमकं एक्झॅक्ट काय फरक असतो सर? कसं आहे की आपण पराठा जेव्हा करतो तर पराठाचं जे कव्हर असतं त्यामध्ये फक्त मीठ असतं आणि आपण भिजवतो. मग तो मैद्यामध्ये असो किंवा कणकीमध्ये. कुलचा तयार करताना मग त्याच्यात दही घालतात, साखर घालतात, कोणी लोक ईस्ट घालतात किंवा बेकिंग सोडा, बेकिंग पावडर असं करून त्याला थोडंसं अजून सॉफ्ट बनवतात. आणि कुलचा हा बेसिकली तसा तंदूरवर व्हायला हवा आणि पराठा जो असतो तो आपण तव्यावर करतो. हे सारं बेसिक ढोबळ पाण्याने करतो. पण आजकाल कुठलं कुठेही करतात. शेवटी काय जे छान लागतं ते आपलं. ही साधारण अशी पोळी लाटून जशी आपण पुरणपोळी भरतो त्याचप्रमाणे हा मसाला मी कोरडा का म्हणत होतो ते यासाठी की असा छान हा भरता यावा. ही व्यवस्थित सगळी टोकं बंद करून याला नेहमीची जशी आपण पुरणपोळी किंवा पराठा लाटतो त्याप्रमाणे लाटून घेऊ. आणि त्यानंतर याला एक छान असा पाण्याचा हात लावायचा. त्यावर काळे तीळ किंवा तुम्ही तुमच्याकडे जर कांद्याचं बी असेल म्हणजे त्याला काय म्हणतात, कलौंजी, तर ती सुद्धा टाकू शकता. आणि त्याचबरोबर साधे तीळ. ये बात. आणि ह्याची जाडी जी आहे ती साधारण अशी ठेवा. तेल तूप तुम्ही कशावरही हे करू शकता, पण तेल ठीक आहे. मस्त ह्याच्या आतमध्ये सारण आहे आणि हा कुलचा आपल्याला खायचा आहे. तर अशा पद्धतीने हा कुलचा तयार केला, मटर कुलचा तयार केल्यानंतर तुम्ही नक्की त्याचा आनंद घ्या, कोणातरी सोबत घ्या आणि बघा कशी मजा येते.